नमस्कार, ज्योती अन्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी मस्त दम बिर्याणी बनवून घेतली। त्याचं कारण असं होतं, मुलाचा होता आज बड्डे आणि बड्डेसाठी केक वगैरे बाहेरून आणला होता। आमच्याकडे तर घरीच बनवलेला केक खाता, पण आज केक बाहेरून आणला आणि घरी मस्त असं काहीतरी चटपटा खायचं होतं, म्हणून मी घरच्या घरी अगदी 5 ते 6 लोकांसाठी मस्त बिर्याणी बनवून घेतली। आणि ही बिर्याणी चिकन मॅरिनेट करून तसेच भात शिजवून हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल दम बिर्याणी किंवा हैदराबादी बिर्याणी मी बनवून घेतलेली आहे। आणि संपूर्ण व्हिडिओमध्ये बऱ्याच छोट्या छोट्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, म्हणूनच ही बिर्याणी सहज सोप्या पद्धतीने अगदी कमी खर्चात घरच्या घरी कोणालाही सहज बनवता यावी म्हणून मी छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे हे चिकन घेतलेलं आहे आणि हा जो तांदूळ आहे तो शेला बासमती तांदूळ घेतलेला आहे। तर 1 किलो चिकनसाठी अर्धा किलो तांदूळ मी आज वापरणार आहे। तर सुरुवातीला चिकन चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला आपण आता मॅरिनेट करून घेऊ। त्याच्यासाठी 1 चमचा हळद संपूर्ण चिकनवर पसरवायची आणि आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट मी वापरलेली आहे। ही बाहेरची रेडीमेड आलं लसूण पेस्ट आहे, तुम्ही घरची देखील वापरू शकता। आता घेतली मी मिरची पावडर, तर ही घरातलीच रोजच्या वापरातली मीडियम मिरची पावडर आहे। तर तुम्ही तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार ही वापरू शकता। मी 2 चमचे मिरची पावडर वापरली। आता 1 ते 1.5 चमचा धना पावडर। आता 1 चमचा गरम मसाला जो मी घेतलेला आहे तो घरातलाच रोजच्या वापरातला गरम मसाला आहे। आता पुढे 1 चमचा बिर्याणी मसाला मी रेडीमेड घेतलेला आहे, तो देखील 1 चमचा वापरला। इथे मी आता थोडीशी कसुरी मेथी देखील टाकलेली आहे। कसुरी मेथी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। तर चवीसाठी मीठ घेतलं, 2 चमचा मी इथे मिठाचा वापर केलेला आहे। तर संपूर्ण मसाले आता टाकून झाले। नंतर आपल्याला याच्यात वापरायचं आहे दही। दही हे घट्ट असावं आणि जास्त आंबट देखील नसावं। तर दही मी इथे 4 चमचा वापरलेला आहे। चिकन मॅरिनेट करण्यासाठी दही असलं ना तर खूपच छान मॅरिनेट होतं। तर मी अर्धा लिंबूचा देखील वापर केलेला आहे। आणि चिकन मॅरिनेट होण्यासाठी संपूर्ण मसाले, दही, लिंबू असं हे सर्व जिन्नस इथे वापरून झालेले आहे। आता हे सर्व मसाल्यांमध्ये चिकन चांगलं हाताने असं मिक्स करायचं, म्हणजे संपूर्ण मसाले हे चिकनला लागतील आणि चिकन चांगलं मॅरिनेट होईल। बिर्याणी बनवायची असेल किंवा सुकं चिकन बनवायचं असेल तर असं हे मॅरिनेट करून घेतलेलं चिकन असलं ना तर फक्त दही आणि मिठामध्ये शिजतं आणि चवीला तर खूपच चविष्ट लागतं। आता हे आपल्याला जवळपास 1 तासासाठी किंवा कमीत कमी अर्धा तासासाठी तरी झाकून ठेवावं लागेल। तर चिकन झाकून आपण बाजूला ठेवलेलं आहे। आता इकडे हा जो तांदूळ आहे तो मी स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यात देखील पाणी टाकून आपल्याला चिकन सोबत अर्धा तास भिजवून घ्यायचं आहे। तिकडे चिकन मॅरिनेट होईल तोपर्यंत इकडे कांदे वगैरे कापून घ्यायचे। तर मी इथे 2 कांदे 2 टमाटे असे कापून घेतलेले आहेत। तर अर्धा कांदा मी बारीक वापरलेला आहे आणि अर्धा कांदा हा असा लांब आपल्याला तळून काढायचा आहे, त्याच्यासाठी लांब फोडी करून घेतल्या। सोबतीला 2 टमाटे देखील चिरून घेतले आणि इथे हे खडे मसाले घेतलेले आहेत। त्याच्यात आहे तेजपान, दालचिनी, लवंग, मिरे असं फोडणीसाठी लागणारे हे खडे मसाले इथे मी घेतलेले आहेत। तर इथे 1 वाटी तेल देखील घेतलेलं आहे आणि सजावटीसाठी काजू पूर्णपणे ऑप्शनल आहेत आणि चवीसाठी मीठ। आता संपूर्ण मसाले काढून झाल्यावर लगेच आता आपण कांदे तळून घेऊ। त्याच्यासाठी संपूर्ण 1 वाटी तेल मी इथे वापरलं आहे। आता तेलामध्ये हे जे लांब कांदे आहेत ते सुरुवातीला तळून घ्यायचे। आपल्याला हे कांदे लाल करून काढून घ्यायचे आहेत, म्हणजे वरून आपल्याला बिर्याणीमध्ये सजावटीसाठी पाहिजेत। तर कांदे तळताना लवकर तळले जावे आणि कुरकुरीत होण्यासाठी त्याच्यात 1 चमचा साखर टाकायची, म्हणजे कांदे लवकर तळले जातील आणि मस्त कुरकुरीत क्रिस्पी असे तयार होतील। तर इथे 5 ते 6 मिनिटात मस्त कांदे लाल झालेले आहेत। आता हे कांदे मी काढून घेतले। त्याच्यातच थोडेसे काजू आहेत ते देखील परतून घेतले। काजू लाल होईपर्यंत परतले की काढून घ्यायचे। असे हे कांदे टमाटे कापले, परत आपण हे तळून घेतले। तर जवळपास चिकन मॅरिनेट होण्यासाठी अर्धा तास झालेला आहे, म्हणून आपण लगेचच आता चिकनला फोडणी करून घेऊ। तर त्याच तेलामध्ये मी हे संपूर्ण खडे मसाले टाकले। खडे मसाल्यांची फोडणी केली तर चिकनला खूपच छान असा सुगंध येतो। तर फोडणी झाल्यावर लगेच आता हा जो बारीक चिरलेला कांदा आहे तो देखील परतून घेतला। कांदा परतल्यावर लगेच टमाटा टाकला। आता हे कांदे टमाटे मस्त लाल होईपर्यंत परतून झाले की संपूर्ण जे हे चिकन आहे त्याच्यामध्ये टाकायचं। चिकनला मॅरिनेट करताना आपण संपूर्ण मसाले वगैरे टाकलेले आहेत, त्याच्यामुळे आता याच्यामध्ये वेगळे कुठले मसाले वापरायची अजिबात गरज नाही।
फक्त चमच्याने 2 ते 3 मिनिट असंच एकसारखं परतून घेतलं. जसं हे चिकन शिजलं जाईल तसं त्याला स्वतःचंच असं पाणी सुटेल आणि आपण दही, लिंबू, मीठ याचा वापर केलेला आहे. म्हणून सुरुवातीला असं शिजून घ्यायचं. नंतर त्याच्यात 1 वाटी पाणी मी वापरलेलं आहे. इकडे परातीला जो मसाला लागलेला होता त्याच्यातच हे पाणी टाकलं आणि चमच्याने चांगलं व्यवस्थित कालवून घ्यायचं आणि झाकण ठेवून वाफेवर 10 मिनिट आपल्याला कमी गॅसवर शिजून घ्यायचं आहे. आता इकडे चिकन शिजवायला ठेवलं तर दुसऱ्या गॅसवर आपण भात शिजवून घेऊ. तर त्याच्यासाठी मोठं पातेलं घेतलं, त्याच्यात छोटीशी वाटीभर तेल टाकलं. तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तूप देखील वापरू शकता. मी इथे तेलाचाच वापर केलेला आहे. तर तेलामध्ये खडे मसाले, 2-3 लवंग, मिरे, दालचिनी, तेजपान, 1 हिरवी मिरची अशी फोडणी करून घेतली आणि फोडणीमध्ये 2 ते 3 पटीने पाणी टाकलं. आता इथे अर्धा लिंबू थोडासा पिळून घ्यायचा, 5 मिनिटं त्याच्यात उकळून घ्यायचा म्हणजे भात चांगला पांढरा शुभ्र तयार होतो. चवीसाठी मीठ टाकलं. पाण्याला उकळी आली की ही लिंबूची फोड काढून घ्यायची आणि संपूर्ण हा जो आपण भिजून ठेवलेला तांदूळ होता त्या पाण्यामध्ये टाकायचा. आता हा तांदूळ शिजवण्यासाठी जास्त पाण्याचा वापर केलेला आहे, कारण बिर्याणीसाठी लागणारा जो तांदूळ असतो तो आपल्याला 70% शिजून घ्यायचा असतो आणि पाण्यातून काढून त्याचा भात तयार करून घ्यायचा असतो, म्हणजे तो मोकळा असा तयार होतो. ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच. आता इकडे चिकन देखील छान शिजलेलं आहे आणि ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर हे शिजलेलं असं चिकन नुसतं जरी खाल्लं भाकरी पोळीसोबत तरी छानच लागतं. पण आपल्याला बिर्याणी बनवायची आहे म्हणून इकडे तांदूळ देखील मी असा शिजवून घेतला. तर 10 मिनिटात बघा मस्त असा तांदूळ शिजलेला आहे. आणि आता हा शिजलेला भात आपल्याला पाण्यातून काढून घ्यावा लागेल, म्हणजे त्याची शिजण्याची प्रोसेसही थांबेल आणि भात जास्त गचका नाही होत. म्हणून अशा पद्धतीने चाळणीवर हा तांदूळ काढून घ्यायचा आणि खाली भात शिजल्यानंतर जे पाणी असतं शिल्लक त्याचा आपण वापर कणिक मळण्यासाठी किंवा भाजीसाठी देखील करू शकतो. तर बघू शकता किती लांब सडक आणि पांढरा शुभ्र भात तयार झालेला आहे. असा हा भात शिजवला ना तर त्यापासून तुम्ही बिर्याणी, पुलाव, अगदी रेस्टॉरंट स्टाईल तुम्ही याच्यापासून वेगवेगळे प्रकार भाताचे बनवू शकता. आता पुढे बिर्याणी बनवण्यासाठी आपल्या आतापर्यंतच्या 2-3 स्टेप अगदी परफेक्ट झालेल्या आहेत. चिकन शिजवून घेतलं आहे, भात शिजवून घेतलेला आहे, सजावटीसाठी कांदे, काजू ते देखील व्यवस्थित तळून घेतलेलं आहे. आणि आता बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला ह्या 2 वस्तू लागतील. त्याच्यात मी खाली गॅसवर ठेवण्यासाठी आधी तवा घेतला, नंतर त्याच्यात मोठी अशी पसरट कढई घ्यायची, म्हणजे मोठ्या भांड्यामध्ये किंवा कढईमध्ये आपल्याला बिर्याणी व्यवस्थित तयार करता येते. तर आता खाली तवा आधी तापून घेतलेला आहे. नंतर कढई तापल्यावर त्याच्यामध्ये हे अर्ध चिकन आधी आपण वापरणार आहोत आणि नंतर त्याच्यावर हा भात पसरवायचा. तो भात देखील अर्धाच पसरवणार आहोत, कारण आपल्याला ह्या बिर्याणीला असं लेयर देऊन तयार करून घ्यायची आहे. तर बिर्याणी टाकली, अर्धा भात टाकला, नंतर सजावटीसाठी आपण हे जे कांदे तळून घेतलेले आहेत तर ते अर्धे कांदे, काजू, कोथिंबीर असं संपूर्ण साहित्य थोडं थोडं टाकायचं. आता ही एक लेयर तयार झाली. परत सारख्याच पद्धतीने आपल्याला भातावर सुरुवातीला चिकन टाकायचं आणि चिकनमध्ये जी ग्रेव्ही तयार झालेली आहे ती देखील चमच्याने सगळीकडे अशी पसरवायची, म्हणजे त्याला छान कलर येतो. आता पुन्हा वरून राहिलेला जो भात आहे तो संपूर्ण चिकनवर टाकला आणि व्यवस्थित अशी एक आता दुसरी लेयर आपण तयार करून घेतली. आता परत सजावटीसाठी कांदा, काजू, कोथिंबीर सर्व जिन्नस व्यवस्थित पसरून घ्यायचे आणि मी सुरुवातीला थोडंसं चिकनचे लेग पीस आणि तेल काढून ठेवलेलं होतं ते टाकायचं. थोडासा भात शिल्लक असेल तर तो टाकायचा, म्हणजे छान असा त्या बिर्याणीला कलर येईल. आता इथे आपली संपूर्ण प्रोसेस झालेली आहे. वरून थोडासा हा मसाला टाकायचा आणि तुम्हाला जर आवडत असेल तर बटर किंवा तूप टाकायचं, म्हणजे बिर्याणीला अजून चांगला सुगंध येईल. तर बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे खाली गॅस फुल ठेवलेला आहे, त्याच्यावर तवा ठेवलेला आहे आणि वरून असं हे बिर्याणीची कढई ठेवलेली आहे. आता झाकण ठेवून 10 मिनिट आपल्याला ही बिर्याणी वाफवून घ्यायची आहे किंवा तिला दम द्यायचा आहे. तर असा तवा ठेवल्यामुळे फुल गॅस असला तरी बिर्याणी खाली लागणार नाही आणि वाफेवरच 10 मिनिटात तयार होते. तर इथे 10-15 मिनिट झालेले आहेत आणि घरात मस्त बिर्याणीचा सुगंध दरवळलेला आहे आणि मुलं तर केव्हाचे केक कापून वगैरे बसलेलेच आहेत बिर्याणी खाण्यासाठी. तर मी मस्त अशी ही हैदराबादी बिर्याणी बनवून घेतली आणि लगेच गरमागरम सर्वांना ताटात वाढली. अजून बिर्याणीसोबत जर कच्ची कैरी, कांदा, लिंबू, पापड असला ना तर अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये देखील मिळणार नाही अशी ही बिर्याणी स्पेशल थाळी तयार होते आणि कमी खर्चात कमी वेळात घरच्या घरी तयार करा.
कशी वाटली ही तुम्हाला माझी बिर्याणी बनवायची पद्धत, तर तुम्ही देखील नक्की तयार करून बघा, तुमच्या मित्रमैत्रिणींना कळवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह. धन्यवाद.